शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करूनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय शिवराया, आलो तवद्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया, आलो तवद्वारी आरती गाया. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल,
तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष पण 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारा, आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा महाराष्ट्र असं सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली वरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, नरधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड, दारुगड आई, दारुगड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असतात. कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला.
बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तुझा अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी मारगणी मामर दे भूमी सहाहुती, करुणी मारगणी मामर दे भूमी सहाहुती, तुझा अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी मारगणी मामर दे भूमी सहाहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावंत मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंकर, सूर्याजी काकडे, बाजी जेले आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यानं फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने, दरबारी कुस्ती भेगेने. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला, नवतेचं अफजल खाने. नावतेचं अफजल खाने चिता जागता जणू सहिताने. त्यानं बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून.
या शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणाल रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. त्यांनी मला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी प्यावा, भेटीचा भार सांगावा. आमच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आमच्या शामियान्यात हमारे गले लग जाओ. आणि सिद्धी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिला. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशी यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, वही महाराज जातो की. आणि मग काय घडलं? काय रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास तुम्हाला सगळं उतरण्यास शोध पालखी तर माझी संधी. पावसानं ओली झाली धरती, राख अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशी तो मोठं रूपनाथ झालेला दादा. दोन दिवसाला 2 पालख्या केलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्याने गळाला घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं. सिद्धी समोर झालं. तोड बातमी हुजूर हुजूर शिवाजी भागा, शिवाजी भागा. आणि कळालं सिद्धी. त्याने मनातून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कोण है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मारतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कळालं सिद्धीची तलवार चालला गेली आणि शिवा संपला गेला. इकडे बाजीला गदापूरची खिंड टाकली आणि बाजी म्हणतात, राज आता येळ करू नका. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा. आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून मारतो. राजे म्हणतात, नाही बाजी, शिवाची बाजी लावून आपण इथे आलोय. आता जे होईल ते मिळून करू. आणि राजे म्हणतात, नाही, लाख मिळून तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राज लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय काय उभा राहून बाजी खिंडी
जाता हो तू वार करतली फार दुष्ट शत्रूला खरी पावन झाली खिंडती बाजीप्रभूंच्या रक्ताने असंख्य वीरांच्या बलिदानाने. तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवेत किंवा. होय साहेब. राज सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज चौथा कोंडाण्यावर जाणार, आगी तोडी घालणार, वाघाच्या तोंडी मात येणार. आव्हान चौपेट काय वटांवर या मुठमुठ मिशा कशाला, या परती एवढ्याला छात्या कशाला, हे मुद्गलावानी त्याला दंड कशाला, ही मजबूत मनगट कशाला, कशाला मिशांना पिळ भरायची आवसा. नाही ते काय कोंडाला घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. राज आधी लगीन कोंढाण्याचं मग राहायचं. तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही. त्या साम्राज्याचं, शिवाजी राजांचं, भागव्याचं रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून तुमचं वंगा हा साम्राज्य पातूर पोचस्तवर उघडून दाखवावे. पंत कोंडाळा फुटते झाला, कोंडाळा फुटते झाला, पंत कोंडाळा फुटते झाला. श्रीराज एक क्षणी कोंडाळ्यावर निघायचं. चला. साम्राज्याच्या चावी नाशिवंत देह पडला. तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून शेवटचा श्वास घेतला. काय पाहिजे माणसाला मराठ्याच्या मागते दैवाने बरोबर आहे. आपण वैद्य म्हणून बोलूया आणि तुम्ही आमच्या सगळे राजवाडी सभा वैद्य बोलणं बोलू. अरे बात काय बसलाय, वैद्य बोलणं बोलू. आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गेला सुभेदार, आमचा शिव गेला. देव
देश अन धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण. देव देश अन धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण. देव देश धर्मासाठी तुम्ही दिले प्राण. विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. साडेतीनशे वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले आणि अशा रयतेच्या राजाचा हा राज्याभिषेक. शिवाजी